पॅन्डेमिक हा सगळ्यांनाच चॅलेंजफुल होता. मतलब आणि दी मेजर इंडस्ट्री जी सफर झाली ती सर्व्हिस इंडस्ट्री होती. म्हणजे हॉटेल इंडस्ट्रीनी तर खूप हे पाहिलं, ड्रास्टिक डाऊनफॉल पाहिला. मी कॉम्पिटिशनमध्ये असं बोलत नाही, सगळ्यांनाच त्रास झाला, पण मला असं खूप वाटतं किंवा मी त्या इंडस्ट्रीमधल्या म्हणून मला प्रत्येकाला आपलं बाळ जवळचं वाटतं, त्यातला भाग असेल. सो ते म्हणजे त्याच्यामध्ये आय रिमेंबर यू कॅन थिंक नो की कृणाल आणि मी आम्ही दोघांनी जे 17 साली सुरू केलं होतं 19ला, म्हणजे त्याची अख्खी पुंजी त्याने घातली होती. म्हणजे कृणालचे वडील दादांनी कुणाला अख्खं फंडिंग केलं होतं, त्यांनी आम्हाला सपोर्ट केला होता. सगळं जे काही ते लाखांनी रुपये घातले होते, आमचं डोकं त्यांचं डोकं, पैसा लत्ता सगळं घालून परत आम्ही 19ला शून्यावरून सुरू केलं होतं. म्हणजे आम्ही ऑस्टिनला बाहेर हातगाडी लावून चहा आणि कॉफी विकायचो, 5 रुपये आणि 10 रुपयांनी. मग भजी विकायचो, अंडा भुर्जी परत विकली आम्ही त्याच जागेवर, जिथं एक डिशची सुरुवात फक्त 365 रुपयांनी होती. आणि जी खूप नावाजली, म्हणजे तिथं नाही म्हणलं तरी एक टेबल 4-5 रुपयाचं बिल करून जायचं. आणि आम्ही 10 रुपये आणि 6 रुपयाला 6 रुपये आणि 10 रुपयाला चहा कॉफी विकायचो. आम्ही भज्याची प्लेट सुरू केली होती 7 रुपये प्लेटनी, आणि मग आम्ही 20 रुपयापर्यंत नेली होती. सो पॅन्डेमिक वॉज अ लेसन. आय थिंक मी परत तेव्हा ग्रूम झालो, कारण की जसं मी 11वी-12वीमध्ये लवकर वडील गेले होते आणि मला सरांनी मला सांगितलं होतं की नाही, काही टाईमपास नाही करायचं, आपलं काहीतरी करायचं. मी पार्ट टाइम जॉब करत होतो. म्हणजे तेव्हा 5 रुपये टिप जरी मिळाली तरी मला असं, आईला मला 5 रुपये टिप मिळेल हे फिलिंग घ्यायचं. मला पहिली टिप मिळाली 2 रुपये होती. ते सुद्धा बिल फोल्डर मध्ये तो गेस्ट विसरून गेला होता. तर मला माझे सर म्हणले की वो तेरी ले, तू रख ले.